महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमध्ये आज हिंदती चादर या विशेष कार्यक्रमानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। पोलीस कवायत मैदानावरून निघालेल्या या रॅलीत पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। धार्मिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही रॅली शहराच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 11 वाजता या रॅलीचा शुभारंभ झाला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला मार्गस्थ केले। शेकडो दुचाकीस्वारांनी शिस्तबद्ध पद्धतीने शहरांच्या प्रमुख मार्गावरून ही रॅली काढली आहे। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारतर्फे हिंद की चादर हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि खारघरला याचा मोठा कार्यक्रम होणार आहे। याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून भाविक सहभागी होणार आहेत आणि माझे आपल्या सगळ्यांना आव्हान राहील नाशिक पोलिसांचं की आपण या कार्यक्रमात खारघरला सहभागी व्हावं। आणि मी आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर आयुष प्रसाद जी यांचा आभार मानतो की त्यांनी ही रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि पोलीस विभाग नाशिक शहर पोलीस यांना याच्यात सहभागी करून घेतलेला आहे। सत श्री अकाल, जय हिंद। चादर कार्यक्रम 28 फरवरी आणि 1 मार्चच्या दिवशी खारघर नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक भागातून मोठ्या संख्येमध्ये जो आपले श्रद्धालू आहेत ते त्या ठिकाणी जात आहे। याच्यासाठी सगळे व्यापक नियोजन जो आहे ते करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने जनजागृती व्हावा याच्यासाठी स्कूल्स, कॉलेजेसमध्ये पण जनजागृतीसाठी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या काही दिवस पूर्वी आपल्याला आठवण असेल की सन्माननीय खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये एक चित्ररथ पण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अनावरण करण्यात आलं होतं। त्याच्यासोबत आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक बाईक रॅली नाशिक शहरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या बाईक रॅलीमध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून दामिनी पथक असेल आणि इतर म्हणजे लोकांच्या माध्यमातून या बाईक रॅलीमध्ये लोक सहभागी होत आहे। मोठ्या प्रमाणात जनजागृती या ठिकाणी चालू आहे। सर्व नाशिककरांना माझी यही विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावा ही माझी सर्वांना विनंती आणि सूचना। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानली जाणारी ही चादर रॅली। या सोहळ्यासाठी नाशिकमधील धर्मादाय आणि धार्मिक क्षेत्रातील प्रमुख साधू महंत देखील उपस्थित होते। ये जो प्रोग्राम है 350 साल धन साहिब श्री गुरु तेग बहादुर जी महाराज के शहादत को मुख रखते हुए जो सबसे पहला समागम जो नागपुर में किया गया, दूसरा समागम नदेड़ की पावन पवित्र धरती तख्त सचखंड श्री हजूर साहिब में किया गया, अभी तीसरा जो समागम है मुंबई में खारघर में होने जा रहा है। ये जो बलिदान गुरु महाराज ने दिया हिंदू धर्म के लिए, जो पंडित कृपा राम जी थे जो कश्मीर में मटन शहर पड़ता है वहाँ के रहने वाले थे, तभी जो मुग़ल साम्राज्य था और उन्होंने जुल्म की बहुत ज़्यादा इंतहा कर दी थी और ज़्यादा से ज़्यादा कश्मीरी पंडितों को मार कर के उनको मुसलमान धर्म में शामिल किया जा रहा था। लेकिन जब वो ये अपनी फरियाद लेकर के आनंदपुर साहिब गुरु तेग बहादुर पातशाह जी के पास पहुँचे, उन्होंने अपनी फरियाद सुनाई और गुरु तेग बहादुर पातशाह जी ने बोला कि जाओ जाके औरंगजेब को बोल दो कि अगर वो एक जाने को मुसलमान हमें बना ले तो फिर सभी के सभी बन जाएंगे। उसी चीज़ को मुख रखते हुए गुरु तेग बहादुर पातशाह जी ने दिल्ली चांदनी चौक में बहुत बड़ी एक शहादत दी। उनके साथ में भाई मती दास जी, भाई सती दास जी, भाई दयाला जी ने भी शहादत दी। तो ये उसी चीज़ को मुख रखते हुए सरकार की तरफ से एक बहुत बड़ा जो 3 समागमों लिखे गए थे, अभी 2 हो गए, अभी एक लास्ट अभी खारघर में होने जा रहा है। सो सभी संगत को निवेदन है ज़्यादा से ज़्यादा बढ़ चढ़ के आपसी भाईचारे की सांझ निभाते हुए सभी ने पहुंचना है बढ़ चढ़ के। वाहिगुरु जी का खालसा। हिंदती चादर निमित्त काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमुळे नाशिककरांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळाले। ठिकठिकाणी रॅलीचे स्वागतही करण्यात आले असून शांततापूर्ण मार्गाने या रॅलीची सांगताही करण्यात आली। सयाजी पवार, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।